आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। विक्रोळीच्या कन्नमार नगर परिसरात बेस्ट बसची 2 जणांना धडक। चालक बस सुरू ठेवून वाहक नियंत्रण कक्षात गेल्याने अपघात। सुट्टीचा दिवस असल्याने मोठी दुर्घटना टळली। क्रिप्टोकरन्सीतून 8,27,500 रुपयांची फसवणूक। पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्या। मुंबईत अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळली। मुंबईकरांना श्वसनाच्या आजारांचा त्रास। हवेत धुलीकण मिसळले, हवेचा दर्जा खालावला। परवानगीशिवाय आरे कॉलनीतील झाडं तोडू नका। सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेचा वृक्ष प्राधिकरणाला आदेश। झाडे तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणाला न्यायालयात अर्ज करावा लागणार। वसई रोड विभागातील पुलाच्या तुळ्या उभारणीसाठी जानेवारी-फेब्रुवारी दिवा कोपर दरम्यान वाहतूक ब्लॉक। दिवा वसई रोड दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार। मुंबईतील जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरचं 3 महिन्यांचं विद्यावेतन रखडलं। निवासी डॉक्टर मानसिक तणावात, माटचा आंदोलनाचा इशारा। मालाड मीठ चौकी येथे बांधण्यात आलेल्या टी-टाईप पुलाची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून पाहणी। पुलाच्या एका भागाचं गोयल यांनी केलं उद्घाटन। वैमानिकांचा आकाशा एअरलाइन्सवर कंपनीविरोधात एल्गार। काही मुद्द्यांविरोधात थेट नागरी हवाई मंत्र्यांना लिहिलं पत्र। व्यवस्थापनात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप। कंपनीचे लेखापरीक्षण करण्याची मागणी। चीनी प्लास्टिक आणि नायलॉन मांजावर बंदी असूनही विक्री करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची धडक मोहीम। नायलॉन मांजाची छुपी विक्री, साठवणूक केल्यासही कडक कारवाई।